कोल्हापूरची महती ही पूर्ण महाराष्ट्रभर आहे. बरोबर. पण आजकाल आमच्या माध्यमातून आणि समाज कार्यकर्ते जे आहेत तुमच्यासारखे, त्या प्रत्येकांच्या माध्यमातून जे आज प्रश्न उचलले आणि ते प्रश्न बघून कोल्हापूरची प्रतिमा अतिशय डागळली जात आहे. पण ते दुर्दैव असं आहे की सामाजिक कार्यकर्त्यांना ते भाग सगळे जे प्रश्न आहेत ते दिसत आहेत, पण प्रशासनाला दिसत नाही. मग हे जसं महाभारतामध्ये किंवा रामायणामध्ये ते डोळ्यावरती पट्टी बांधली होती अपरिहार्य कारणास्तव, तशी प्रशासनानं ती पट्टी बांधली म्हणायची की त्यांना समजत असून सुद्धा ते करत नाहीत. हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. तर आता हा जो एवढा डीप प्रश्न आहे, पाणी आपण कायम बघतोय, पाणी हा मूलभूत प्रश्न आहे. हा मूलभूत प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्ही म्हटला तसं अनेक रोगराई पसरतात. आपण मागच्या वेळी कळंबा फिल्टर हाऊसचा प्रश्न विचारला, तरी सुद्धा प्रशासनाची एवढी उदासीनता काय? नाही, तुम्ही आता जसं म्हटलं की डोळ्यावर पट्टी बांधली आहे, तर हे बोलणं वावगं ठरणार नाही. त्या पट्टीच्या आणि डोळ्यांच्या मध्ये पैशाची बंडल आहे, हे म्हणणं मला वावगं ठरणार नाही. कारण विकास कामं, रस्त्याची कामं, पाणी लाईन, हे सगळं जर ते करायचं, त्यांचा जो घाट त्यांनी गाठलेला आहे, पण ते करत असताना पुढं पाठ आणि मागं भुईसपाट प्रकार यांचा चालू आहे. तुम्ही पाण्याचे कनेक्शन द्यायला लागलाय, पाण्याचे अमृत योजने कनेक्शन तुम्ही द्यायला लागलाय, परंतु ते पाणी देताना त्या चाव्यांच्या मध्ये येणारं पाणी स्वच्छ आहे का हे तुम्ही बघत नाही. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, एखाद्या कॉलनीमध्ये थेट पाईपलाईनचं पाणी आलेलं आहे, ती कनेक्शनची जोडायचा विषय आहे ना. थेट पाईपलाईन तो खऱ्या अर्थानं कोल्हापूर सुखावले, परंतु ते पाण्याचं कनेक्शन देणारा जो कर्मचारी आहे ना, तो कनेक्शन 11 स्थळ पाण्यात देतोय. तिथे उकरताना त्या उकरायला रस्त्याची परवानगी 100% लागते, तिची नुकसान भरपाई करावी लागते, ती वॉरंटी असते रस्त्याची. ते उकरताना विचारलं जात नाही. त्यांच्या मनानं उकरतात, त्यांच्या मनाने तो तिथं ते त्याला कर आकारण दिलं, म्हणजे त्याचे बसवायचे पैसे दिले जातात आणि त्यानंतर जोडताना कुठे लिकेज जातात, त्यातनं घाण पाणी त्यात जातात. आता हे जे चाललंय, हा घाट कशासाठी आहे? आता त्याच मूर्तिमंत उदाहरण आपल्या इथे वर आहे. इथे एका रात्रीत वॉल बसवला, पाण्याचा वॉल बसवला, पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, पण तो वर जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये असणारी घाण कोण बघणार? माझा स्पष्ट सवाल आहे, प्रशासनाने येऊन सिद्ध करून दाखवा की वर पाण्याच्या टाकीत घाण नाही. आमच्याकडे पुरावा आहे, कमीत कमी 1 फुटाचा पाण्याचा गाळ त्यामध्ये आहे. पावसाळा सुरू झालाय, नद्यांच्या मध्ये पाण्याचं पाणी वाढतंय, ते घाण पाणी इकडे येते, म्हणून का जनतेनं तेच पाणी प्यावं का? तुम्हाला पगार कशासाठी दिलाय? तुम्हाला बसवलं कशासाठी? आज व्हिडिओ आतले जर तुम्ही फोटो जर बघितले तर उद्या लोक पाणी पिणार नाहीत, अशी अवस्था असल्यामुळे नाही, सामाजिक कार्यकर्ते म्हणून आणि मीडियाचे प्रतिनिधी म्हणून आपण दोघांनीच लढून चालणार नाही. हा प्रश्न आपण जेव्हा कळंबा फिल्टर हाऊसचा मांडला, तेव्हा जनतेला सुद्धा माहिती आहे की इथं किती दुर्भाग्याची गोष्ट आहे, किती सुविधा कमजोर आहे. पण नागरिकांना घरात बसायचं आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मीडियावाल्यांना नुसतं लढायचं आहे, ही पण विरोधाभास आहे. शिवाजी महाराज हे जन्मावे दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात नको, ही उदासीनता जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत हे सगळा प्रश्न सुटला जात नाही. याविषयी तुमची काय म्हणणं? हे साहेब, आपण म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे दुसऱ्याच्या घरात, आता ते बदललेच आहे. या महायुतीला कंटाळून प्रत्येक घराघरात शिवाजी महाराज जन्माला आले, प्रत्येक घरात संभाजी महाराज जन्माला आले, आणि 100% या सगळ्यांचा चौरंग कराला ही जनता मागं पुढे बघणार नाही. तुम्हाला चौरंग या शब्दाचा अर्थ कळाला असेल. आमच्या सगळ्या असणाऱ्या ज्या काय दैनंदिन सुविधा आहेत, या बाबतीत ज्या पद्धतीने गळचेपी केली जाते, हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे. तुम्ही काम करायला करा. माझा स्पष्ट प्रश्न या फक्त प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आहे की तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना या पाण्याच्या टाकीच्या संरक्षणाचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, ह्याकडे तुम्ही दुर्लक्ष का करताय? आज पाण्याच्या टाकीच्या वरती झाकणं नाहीत, किती पक्षी तिथे येतात. पाण्याच्या टाकीच्या उलट्या बाजूला आतमध्ये पाण्यात काही अंशी घरटी केलेली आहे, त्यांची विष्ठा ते पाण्यात पडते. मग तुम्हाला जनतेच्या जीवाशी खेळायचं आहे का? पाण्याच्या टाकीत असणारा गाळ जनतेने उपसायचा आहे का? वॉशआउट करायचा नियम काय आहे? पावसाळ्याच्या आधी एकदा, पावसानंतर जा. मधल्या पावसाळ्यात का तुम्ही करत नाही? मधल्या पिढीमध्ये तुम्ही वॉशआउट का करत नाही? आता तुम्ही 1 दिवस पाणी सोडालाय, पाण्याची पातळी कमी आहे, टाकीत पाणी कमी आहे, वॉशआउट करायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, तुम्ही या परिसरातल्या सगळ्या डॉक्टरांना तुम्ही संपर्क करा, रेशो काढा की पोटात दुखणं किंवा डिसेंट लागण्याचे प्रकार किती वाढलेत. ते काही अंशी वाढलेत, व्हायरल झालंय. कुठंतरी यायला वातावरण जर निमित्त असलं तरी पोटात फक्त हवाच जात नाही, पाणी पण जात. आणि त्यामुळे प्रशासनाने या बाबतीत तात्काळ जर कुठली ऍक्शन नाही घेतली तर कदाचित आम्हाला रस्त्यावर बसावं लागेल, किंवा मगाशी म्हणल्या पद्धतीनं जल अभियंता आणि समस्त सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना इथं आम्हाला जलाभिषेक घालावा लागेल. आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करतोय, आम्ही कुठल्या पद्धतीनं जहाल पद जाऊन आम्ही आंदोलन करणार नाही, परंतु हा व्यक्तिगत लेवलला जाऊन प्रत्येक जनमानसांचा, प्रत्येक त्या परिसर होणाऱ्या माणसाचा प्रश्न आहे की त्या ठिकाणी त्यांना पाणी मुबलक तर मिळालंच पाहिजे,
परंतु मुबलक पाणी मिळताना पाणी हे स्वच्छ असायला पाहिजे. ते पाणी स्वच्छ करण्यासाठी वॉटर इन्स्पेक्टर आहेत, पाणी सोडणारे कर्मचारी आहेत, पाण्याचे सिस्टीम लावणारे वेगळे पदाधिकारी आहेत. काय करतात ते पदाधिकारी? का दुरावा आहे त्यांच्या लोकांच्या पासून? उद्या सकाळी माझा एक प्रश्न आहे साहेब, आता वरती जीवनानाची टाकी आहे, तिथं पूर्ण फिल्टर होऊन हे पाणी नंतर खाली येते, पण ते फिल्टर पाणी होऊन सुद्धा याच्यामध्ये एवढा गाळ साचलाय, त्याच्या मागे काय कारण असेल? या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगितलं. फिल्टर हाऊस मधनं पाणी खाली येताना गाळ इथं कसं आला, तर मला वेगळं उत्तर द्यायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का फिल्टर हाऊस मध्ये प्रॉब्लेम आहे? म्हणजे हे माझं म्हणणं नाही, कदाचित तुमचं म्हणणं असेल की त्या फिल्टर हाऊस मधनं पाणी फिल्टर होऊन देखील गाळ कसा येतो. त्याचं उत्तर मीडिया प्रतिनिधी म्हणून आपणच जलअभियंत्यांना विचारावं आणि प्रशासनाला विचारावं. म्हणजे मेन सोल्युशन त्या फिल्टर हाऊस मध्येच काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो असं म्हणायला सुद्धा काय कित्येक हरकत ठिकाणी नाही. दुसरं काही नाही यात, फक्त निष्काळजी पण आहे, दुसरं काही नाही यात. बोला. पण विकासाच्या आपण कोल्हापूरच्या विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारतोय, अनेक मोठमोठी विकास कामं इथे करायची म्हणतोय, आणि मूलभूत सुविधेचा जर अभाव असेल, पाणी, आरोग्य, तर मग कोल्हापुरात येणाऱ्या भविष्यातलं जे अट्रॅक्शन आहे युवा वर्गाचं, पैलवान लोकांचं, शिक्षणासाठी येणाऱ्या लोकांनी, अशा प्रकारचे जर प्रकार वाढले तर याला अधोगती होईल, आणि ही अधोगती झाली तर कोल्हापूरचा विकास खुंटेल, हेही याच्या मागे असू शकतं असं तुम्हाला पण वाटतंय का? 100% आम्ही आता मगाशी तर आलो, तर आम्ही पूर्ण एरियात फिरून बघितलं. विकास काय गावाला कुठं लपलाय आम्हाला काय कळालं नाही. तो विकास कुठं आहे आम्हाला ते विकासाची काही देणे घेणं नाही. आणि कोल्हापूरची बदनामी 100% आम्ही स्थानिक कार्यकर्ते होऊ देणार नाही. 100% त्यांना जर विकास करायचा नसेल, त्या विकासाचा फार्स उभा करायचा असेल, तर आम्ही तितकेच सक्षम आणि तितकेच आम्ही मुरलेले काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत. आम्ही त्या ठिकाणी उभं त्यांच्या तो 100% विकास करून घेणार. आता या ठिकाणचा महत्वाचा प्रश्न आहे की पाण्याच्या टाकीमध्ये असणाऱ्या गाळाला जबाबदार कोण आहे? मग ते फिल्टर हाऊस आहे का मध्ये मध्ये उकरून जे खड्डे पाडलेत आणि वॉल बसवलेत ही प्रशासन? या सगळ्या गोष्टींचं उत्तर आणि चक्र जे आहे ते फक्त प्रशासनाकडे आहे. माझी प्रशासनाला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, पावसाळा सुरू आहे, वेगवेगळे व्हायरल आजार होत आहेत, सिनियर सिटीजन आमच्या इथे भरपूर आहेत, त्यानंतर महिला वर्ग मोठा आहे, त्या लोकांना फार पहिल्यापासून चांगल्या सवयीत की पाणी गरम करून पितात. आता ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहेत, परंतु प्रशासनाकडे देखील त्यांच्या तब्येतीची काळजी खास करून घेतली पाहिजे की त्यांना देताना पाणी स्वच्छ द्यायला पाहिजे. तुम्हाला दर 3 महिन्याला जर वॉशआउट करायचे जर तुम्हाला शासनाने दिला असेल तर तुम्ही ते वॉशआउट केलंच पाहिजे. तुम्ही वॉशआउट करत नसाल तर गाळ साचला तर मग काय, मग तिथलं पाणी प्यायचं आहे ना वड्याजवळ पाणी, हिशेब एकच आहे. दुसरी अशी शंका निर्माण होते की जो इथला कर्मचारी असेल, संबंधित जे निगा करायचे आहे, तो फक्त कॉकच फिरवून सोडून जात असेल. जर तो नियमित वर टाकेवरती चढून तो गाळ पाहिला असता किंवा त्या शिडीची अवस्था तुम्ही म्हणताय जसं गंजलंय, याचा अर्थ त्या शिडीच्या पर्यंत कोण पोहोचलेलं दिसत नाही. शिडीच्या पर्यंत पोहोचला असता तर गंजलेल्या शिडीवरून तर तो खाली पुढे उतरणार नाही. याचा अर्थ तो फक्त कॉक फिरवून पाणी सोडून जायचं एवढंच काम करतोय का, अशी म्हणायला काही शंका नाही. यावर तुमचं काय मत? आपण म्हणला की कदाचित इथं फक्त तो कर्मचारी पाणी सोडायला होतो. तसं आहे, भारतीय संरक्षण कायद्या अनुषंगाने आणि कोल्हापूर महानगर परिसराच्या कोल्हापूर महानगर संहितेनुसार प्रत्येक पाण्या टाकीच्या ठिकाणी एक संरक्षक देणं पण तसं सुरक्षा रक्षक देण्याचं गरजेचं आहे. तसं आमच्या इथं कुठं काय सुरक्षा रक्षक कुठल्या टाकी मला दिसलेलं नाही. तुम्ही आता लय खोलात गेला तर आपण बोलायला नको, इथं बऱ्याच त्या टाकीच्या खाली संध्याकाळी बैठकी होतात, बसतात, बोलतात, त्याला आता कोण अडवणार? आणि पाणी सोडणारा वर जात नाही. पाणी सोडणारा सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्यापासून ते आई वडिलांचा उद्धार केला होतो का पाणी वेळेवर. अहो तुम्ही जागे जागी उकराला लागलायसा, जागे जागी तुम्ही खड्डेच पाडलायसा, एक तुम्ही पाणी द्यायला. ठीक आहे, हा कोल्हापूर महानगर सत्तेत असणाऱ्या लोकांना पण आमचं सहकार्य असणार आहे, कारण खरोखर टेक्निकल जिथं अडचण आहे तिथं आम्ही त्यांना असं म्हणणार नाही की तुमच्या मानगडून तुम्ही आत्ताच पाणी सोडा. ज्या टेक्निकल अडचण त्या ठिकाणी लोकांच्या समस्यांना आम्ही पण त्या ताकदीने त्यांच्यासोबत आम्ही सहभागी असणार आहे. परंतु ज्या पद्धतीने जी यंत्रणा पाण्याच्या टाक्यांच्या आसपास लावणं गरजेचं आहे ते यंत्र लावण्यासाठी 100% कोल्हापूर महानगरपालिका अयशस्वी आहे, हे आमचं स्पष्ट या ठिकाणी सांगणं आहे. आता आपण जे सविस्तर बोलतोय यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण न आणता याच्याकडे जर सकारात्मक विकासात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, आणि तो सोडवण्यासाठी काँग्रेस की महायुती की आणखी कुठला पक्ष न बघता हा जो प्रश्न आहे तो जनतेच्या आरोग्यासाठी घातक आहे. आणि तेच आरोग्य जर सगळ्या नागरिकांचं जपायचं असेल तर पक्षपातीपणा सोडून या प्रश्नाकडे त्वरित प्रशासन लक्ष देईल आणि हा प्रश्न सोडवेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.